नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहे महायुतीतले पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढताना पाहायला मिळालं. जळगाव जिल्ह्याची जिल्हा परिषदेची निवडणूक अजून बाकी आहे. या निवडणुकीसंदर्भात नेमकं महायुतीचं कसं आता ठरवतील, आता नेते निर्णय घेतील. गिरीश भाऊ आहे, त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यातले विधानसभेतले आमदार आहे, खासदार म्हणून आम्ही आहे, तर त्यावेळेसची परिस्थिती कशी असेल त्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातली माहिती मला आजच सकाळी मिळालेली आहे. मला असं वाटतं की हे कोर्टात विषय हा चालू आहे. तर एक्झॅक्टली मला आता काय आहे त्याचं स्टेटस मला नाही सांगता येणार, पण कोर्टात आहे हे मी ऐकून आहे. तर कोर्टामध्ये येईल काय जे असेल तर. राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडतं आहे. मागच्या निवडणुका बघितला तर भाजपचा आणि महायुतीचा तो ब्लँकेट चांगला पाहायला मिळाला. काय वाटतंय जिल्हा परिषद? नाही, नक्कीच जर आपण मागचे इलेक्शन जेवढे नगरपालिका असेल, नगरपंचायत असतील, ह्या इलेक्शनमध्ये युती जे भाजप सेना राष्ट्रवादीचं चांगलं आपल्याला म्हणजे एक चांगला परफॉर्मन्स तिथे बघायला भेटला. आज किती म्हणजे बरेचसे नगर अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील आज महायुतीचे आहे. आणि नक्कीच जिल्हा परिषदमध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसेल की जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भाजप सेना राष्ट्रवादी अजितदादा गट त्यांची सत्ता येताना आपल्याला दिसेल आणि महायुती म्हणूनच पुढे येताना हे सगळे दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.